来这来可以，要分个，这才是。सुशिक्षित ना ऐसा सुशिक्षित है इसे सुशिक्षित पहली जगह है ना पीछे क्या है ना पहली क्या है ना सेपरेट क्यों ऐसे ऐसे का पता तो नहीं है का महाराष्ट्राच्या साधारणतः 6 ते 7 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि महापुरानं काय अवस्था निर्माण झाली हे आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण राज्य आणि देश या संकटाच्या बाबतीत त्याच्यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि अमरावतीचा थोडा भाग या ठिकाणी प्रत्यक्षपणानं घरांचं नुकसान किंवा अन्य प्रकारची नुकसानं झालेली आहे. संपूर्ण राज्याच्या अनेक जिल्ह्याची मदत ही राज्य सरकारच्याकडून मिळणार आहे हे दिसतंय आणि माझी खात्री आहे की पूर्ण चित्र राज्य सरकारच्या समोर आल्याच्या नंतर राज्य सरकार याच्याबद्दलचं अंतिम धोरण लवकरच जाहीर करेल आणि ही जबाबदारी घेईल. आपल्याला अशा संकटाचा अनुभव आहे की 4-5 वर्षाच्या पूर्वी राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांच्या मतदारसंघामध्ये माळी नावाच्या एका गावामध्ये अशीच अवस्था झाली होती आणि त्यानंतर सरकार आणि स्थानिक नेते यांच्या संयुक्त प्रयत्नानं सगळं नवीन गाव हे त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि पुनर्वसन कसं करतात यासंबंधीचा एक आदर्श केला आहे. आपल्याला ठाऊक आहे की एकेकाळी भूकंपाचं मोठं संकट येऊन गेलं आणि त्यावेळेला
जवळपास आपण 8,000 लोक तर मृत्यूमुखी पडली होती, 1,00,000च्या पेक्षा घटना जास्त पडली होती. आणि त्यावेळेला संपूर्ण पुनर्वसन, नवीन गावं गावठाणं ही उभी करण्याचं एक आव्हान होतं. ते महाराष्ट्राच्या प्रशासनाने यंत्रणेनं आणि लोकांच्या वंचितांना आपण उभं केलं आणि त्या भूकंपाच्या एवढ्या मोठ्या संकटाला सुद्धा तोंड देऊन त्याची उभारणी करायला आपण यशस्वी झालो. आज साधारणतः आमच्याकडे आत्ताची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये 16,000 घरं, म्हणजे एक लक्षात घ्या, व्यक्ती नाही, एका घरामध्ये कदाचित जास्त व्यक्ती असतील, 4 असतील, 3 असतील, 5 असतील, तर 16,000 कुटुंब याची माहिती आत्ता आमच्याकडे आहे. आणि ती साधारणतः रत्नागिरी, प्रामुख्यानं रत्नागिरी म्हणजे चिपळूण आणि खेड आणि आजूबाजूला 5,000, रायगड, महाड आणि आजूबाजूला महाड, कोल्हापूर आणि जवळपासची काही छोटी मोठी गावं तिथं 5,000, कोल्हापूर 2,000, सातारा प्रामुख्यानं पाटण तालुका तिथं 1,000, सांगलीमध्ये आत्ता माहिती 2,000ची आहे, ती आणखी वाढेल असं दिसतंय. आणि सिंधुदुर्गमध्ये आत्ता आमच्याकडे माहिती 500 घरांची आहे. अशी जवळपास 16,000 कुटुंब ही आज या ठिकाणी मदतीच्या संबंधित आपण काहीतरी लक्ष द्यायची गरज आहे. आणि त्यांनी आम्ही या ठिकाणी विचार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केल्याच्या नंतर तातडीनं या सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी मदतीचा ओघ हा पाठवायला सुरुवात केली. अनेकांनी यापूर्वीच काही, आता जितेंद्र आव्हाड या ठिकाणी त्यांनी ठाण्याहून काही 4-5 ट्रक, काही मटेरियल वगैरे यापूर्वीच पाठवलं. आमचे सहकारी देशमुख पण आहेत, आज या ठिकाणी आहेत, त्यांनी 5 ॲम्ब्युलन्सेस आज या ठिकाणी सादर केलेले आहेत. असं अनेक प्रकारची मदत जिल्ह्याचे कार्यकर्ते करतात. पण संघटनेच्या वतीनं राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट ही जी आमची एक संस्था आहे, या संस्थेच्या वतीनं आम्ही आता असा निर्णय घेतला आहे की 16,000 किट्स तयार करायची. या किटमध्ये 16,000मध्ये घरगुती भांडी, घरगुती भांड्यामध्ये 2 प्लेट थाळी, ताट म्हणतो आपण ते, त्याच्यामध्ये 2 पेले फुलफाचं, 2 वाट्या, 2 शिजवायची भांडी, 1 तवा, 1 भात वाढफे चमचा, भाजी वाढपाची फळी, लाटणे आणि फोडफाट असं एक किट एकाचा हा या ठिकाणी केलेला आहे. इथे सगळे सेंद्रिय स्टीलचं मटेरियल आहे. आणि हा किट या ठिकाणी 16,000 कुटुंबांच्यासाठी वाटप करण्याच्या उद्देशी खबरदारी त्या ठिकाणी घेतली जाईल. याच्याशिवाय अनेकांच्या घराचं काही अंथरूण पांघरूण वगैरे हे जे साहित्याचे भिजलं किंवा खराब झालं आणि त्याच्यासाठी एक आम्ही किट तयार केलं आहे. त्याच्यामध्ये एक सतरंजी आहे काही, एक सतरंजी आणि 2 चादरी सोलापूरच्या, आणि असं की आमचे सहकारी महेश गादेकर सोलापूरवरून ते आज हे सगळं मटेरियल या ठिकाणी आणण्याच्या प्रयत्नात आहे. मला वाटतं की त्याचा फायनल लॉस कधी आज रात्री कितीची 7,000ची आज येते, म्हणजे 2 दिवसामध्ये सोलापूरच्या सहकाऱ्यांच्याकडनं हे जवळपास लागणारे 16,000 किट हे या ठिकाणी दिले जाते. याशिवाय करोना प्रतिबंधक मास्क जे आपण सगळेजण वापरतो ते 2 लाख मास्क हे या ठिकाणी पाठवले जातील आणि ते डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी केले जातील. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा
वैद्यकीय विभाग आहे, मेडिकल सेल, डॉक्टर सेल, त्याचे प्रमुख डॉक्टर काळे आटकेकर, डॉक्टर काळे आंबेजोगाई आणि यांची 7 डॉक्टरांची मोठी टीम आहे आणि जवळपास 250 डॉक्टरांची टीम पथकं हे ठिकठिकाणी बाधित गावांच्या मध्ये, मोठ्या वस्त्यांच्या मध्ये आज कॅम्प आयोजित करून रुग्णांची तपासणी, उपचार आणि औषधाचं वाटप हे करण्याच्यामध्ये आज ती जबाबदारी त्यांनी घेतली. त्यांचे काही लोक ऑलरेडी जिल्ह्यात गेले होते आणि गंभीर आजारी रुग्ण असतील त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये भरती केली जाईल. या कामाच्यासाठी औषधं आणि या सगळ्या गोष्टी पुरवायची जबाबदारी आमचे सहकारी जगन्नाथ शिंदे ठीक आहेत का, ही त्यांची जी संघटना आहे, काय त्याचं नाव, ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन आणि या सगळ्यांच्या वतीनं जी काय औषधं लागतील ती सगळी औषधं देण्याच्या संबंधीची जबाबदारी त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ताप, सर्दी, खोकला, उलटी, शौच संप्रेषण, त्वचेचा रोग, किरकोळ स्वरूपाच्या जखमा, दुखापती यासाठी लागणारी सगळी जी औषधं ती त्यांच्याकडून वैद्यकीय पथकाच्या मार्फत पोचवली जातील आणि त्याचा उपयोग आवश्यकता असलेल्या पेशंटच्यासाठी केली जाईल. त्याशिवाय मुलं आणि जे घटक आहेत त्यांच्यासाठी बिस्किट आणि टोस्ट याचे सुद्धा 20,000 हे ब्रिटानिया कंपनी आणि अन्य कंपन्यांच्याकडून आम्ही एकत्र करतो आणि ते फासायची त्या ठिकाणी व्यवस्था करतो. आता साधारणतः राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं जो काही कार्यक्रम आता हातात घेतला आहे, हा कार्यक्रम येत्या 2 ते 3 दिवसामध्ये एक्झिक्यूट करण्याच्या संबंधीची काळजी आमचे सगळे सहकारी करतात. त्याच्यामध्ये आम्ही सहकाऱ्यांच्या जबाबदारी दाखवली. रायगडची जबाबदारी श्री सुनील तटकरे आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्याकडे दिलेले आहे. रत्नागिरीची शेखर निकम आणि संजय कदम यांच्यावरची जबाबदारी दिलेली आहे. सिंधुदुर्गला अजित सावंत यांच्यावर दिलेली आहे. सातारला बाळासाहेब पाटील सहकार मंत्री आणि विक्रमसिंग फाटणकर यांच्यावर ही जबाबदारी आहे. सांगलीला आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. ते आणि त्यांचे सहकारी जिल्ह्यातले या प्रत्येकाचं वाटप व्यवस्थित होतील याबद्दलची खबरदारी ही त्या ठिकाणी घेण्याची कामगिरी करते. साधारणतः या सगळ्या आयटमची किंमत ही 2.5 कोटीच्या आसपास आहे आत्तापर्यंत जी येतात वरती. आणि याशिवाय कार्यकर्ते जिल्ह्यातून जे काही वेगळी मदत करतात त्याचा काय आम्ही हिशोब ठेवलेला नाही. मध्यवर्ती ठिकाणी इथून जे काही मटेरियल पाठवलं जाईल त्याची किंमत आता 2.5 कोटीच्या आसपास आहे. हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मला असं वाटतं की यापेक्षा काही अधिक सांगायची गरज नाही. आज दौरे करण्याच्यासाठी CM, डेप्युटी CM, पालकमंत्री, विरोधी पक्ष नेते यांनी दौरे केले. हे यांचे दौरे लोकांना धीर देण्याच्यासाठी उपयोगी पडतात. त्याच्याबद्दल काही आमची हरकत नाही. पण मला असं वाटतं की आता हे दौरे ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या सगळ्यांनी दौरे त्या ठिकाणी करून एकंदर जी काही कामगिरी आहे त्याची पूर्तता करण्याच्यासाठी लक्ष देणं हे योग्य आहे. पण माझा पूर्वीचा अनुभव असा आहे, म्हणजे विशेषतः लातूरचा विचार की एक म्हणजे ही कल्याणची तुझी जाऊन ही एक नवीन कन्सेप्ट निघते आणि कारण नसताना अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जात असतात. माझं आव्हान आहे त्यांना की आत्ता तिथं शासकीय यंत्रणा आणि तिथले स्थानिक संघटना आणि कार्यकर्ते हे पुनर्वसनाच्या कामामध्ये लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांचं लक्ष विचलित होईल अशा प्रकारचे दौरे हे शक्यतो टाळण्याच्या उद्देशाचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा. म्हणजे मला आठवत आहे की मी लातूरला असताना एक दिवशी आम्ही सगळेजण या कामात होतो
आणि फ्लाईट होते. प्रधानमंत्र्यांना मी फोन करून सांगितलं की तुम्ही 10 दिवस यायचं नाही, आम्ही सगळेजण इथं कामात आहोत, तुम्ही आल्याच्या नंतर सगळी यंत्रणा तुमच्या तयारीमध्ये लागेल. आणि मला आनंद आहे की नरसिंहरावनी माझी विनंती मान्य केली आणि ते 10 दिवस आले नाही, 10 दिवसाच्या नंतर आले. आणि त्यामुळे शक्यतो मोठ्या नेत्यांनी, म्हणजे मी सुद्धा अशा प्रसंगी कधी जात सुद्धा ते यशस्वी होती, त्यांचे संपर्क चांगले असल्यामुळं, त्यामुळे त्यांचं जाणं ठीक आहे. पण शक्यतो आता हे अशा प्रकारचे दौरे ज्यांचा त्या ठिकाणी दैनंदिन संबंध नाही किंवा कुटुंबातल्या व्यक्ती नाही, यांनी शक्यतो टाळण्याच्याबद्दलचा प्रयत्न करावा, एवढंच या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून या संदर्भात जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. प्रामुख्याने आपण पाटण आणि या भागामध्ये बघितलं किंवा चिपळूणचाही काही भाग असेल, रायगडचा भाग असेल, त्या ठिकाणी दर्डी खाली बरीच गाव आहेत त्यांना अजूनही ड्युटी आहे दर्डी कोसळण्याची. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असेल किंवा सांगली असेल, अशी नदीकाठची जी गावं आहेत त्यांना कायमच आता पुराचा धोका संभवतो. अशा गावांसाठी कायमस्वरूपी काही तोडगा काढण्याची गरज आपल्याला वाटते का? असं आहे की राज्य सरकार त्या संबंधीचा विचार करते. माझी माहिती अशी आहे की कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठक या संबंधीची घेतली की विशेषतः डोंगर कपाली आणि त्याच्या खाली जी गावं आहेत त्या गावांच्या